एवढी रडले आणि त्यानंतर ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयसाठी बनवलं मिसळ पाव. जोक्स पार्ट. तर चला मी तुम्हाला सांगते हे काय आहे सगळं. काल मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता ना, त्यावर माझी मैत्रीण म्हणली की एक व्हिडिओ बनव ना, की तू असे व्हिडिओज कसे शूट करतीस ते. मला सुद्धा माझं चॅनल ओपन करायची इच्छा आहे, तर म्हणलं चला बनवूनच टाकूया एक बिहाइंड द सीन. तर बघा, डिलिव्हरी तर तो ब्लिंकिटवाला बॉय आधीच देऊन गेला होता. मग ह्यांना म्हणलं तुम्ही जरा 2 मिनिटं डोरच्या बाहेर जाता का, आणि त्यांच्या मदतीने तेवढी एक क्लिप मी शूट करून घेतली. तर प्रत्येक क्रिएटरला हे सगळं माहितीच आहे की असे जुगाड करावेच लागतात. त्यानंतर ना असा लाईटचा वगैरे सेटअप आहे. ऍक्च्युली माझा आधी सुद्धा 2 चॅनल होते, तर त्यामुळे माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर तुम्ही बेसिक गोष्टीपासून सुद्धा सुरुवात करू शकता. तर लाईट वगैरे फक्त व्यवस्थित, व्हिडिओची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी. त्यानंतर आता हा रेसिपीचा व्हिडिओ होता, तर जे जे मसाले वगैरे लागतात ते आधीच सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. ज्या क्रॉकरीमध्ये तुम्ही डिश आउट करणार आहात ती सगळी भांडे व्यवस्थित आधी धुवून घ्यायची. आणि त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या अँगलनी शॉट घ्यायचे आहेत त्या अँगलला मोबाईल सेट करून घ्यायचा. आता माझ्याकडे तर 2 मोबाईल नाही आहेत, त्यामुळे मला थोडं डिफिकल्ट जात होतं की तुम्हाला ही सगळी प्रोसेस दाखवायला. आणि हे कांदे ना एवढे भयानक आहे, प्रत्येक वेळेला ह्याला कापताना रडायला. आणि काही शॉट क्लोजअप घ्यायचे आणि काही थोडेसे दुरून घ्यायचे. तर तिकडे बाकी गोष्टी होत आहेत, तोपर्यंत जे तुम्हाला डिश आउट करताना लागणार आहे त्या एक एक गोष्टी ठेवून घ्यायच्या. आणि बाजूचं काही बनत आहे तो साईड बाय साईड दुसरी सुद्धा कामे होतात. म्हणजे मी तरी अशाच पद्धतीने शूट करते की एकाच गोष्टीत पूर्ण वेळ घालवण्यापेक्षा साईड बाय साईड कामे करायची. आणि त्यानंतर मस्त असं सॅलेड वगैरे बनवलं. जो आपला डिलिव्हरी बॉय होता त्याला मिसळ भाजी खायला. चला बाय.